मुंबईमधल्या लोकल प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मुंबईतल्या 19 उपनगरीय लोकल स्थानकांचा आता पुनर्विकास केला जाणार आहे आणि यासाठी 500 कोटींपेक्षा अधिकचा खर्च अपेक्षित आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 26 फेब्रुवारीला या योजनेला सुरुवात होणार आहे। मुंबईतल्या पुनर्विकास होणाऱ्या उपनगरीय लोकल स्थानकांमध्ये मध्य रेल्वेच्या 11 आणि पश्चिम रेल्वेच्या एकूण 8 स्थानकांचा समावेश असेल। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्याला माहिती देतात। अक्षय, कसा केला जाईल या विविध स्थानकांचा पुनर्विकास आणि कोणकोणती स्थानकं यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत? ज्ञानदा, ही मुंबईकरांसाठी खरंच चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे, कारण की आधीच 3 स्थानकांचा पुनर्विकास केला जातोय अमृत भारत योजनेच्या अंतर्गत। त्यामध्ये CSMT स्थानक हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि यासोबतच आता एकूण 19 स्थानकं आहेत। यामध्ये मध्य रेल्वेवरची ही 11 स्थानकं आहेत सगळ्यात जास्त आणि पश्चिम रेल्वेवर 8 स्थानकं आहेत। आता यांचा पुनर्विकास कसा केला जाणार आहे, तर यासाठी प्रत्येक स्थानकाच्या पुनर्विकासाला एक पर्टिक्युलर अमाऊंट देण्यात आलेली आहे। म्हणजे मध्य रेल्वेच्या एकूण स्थानकांच्या पुनर्विकासाची जी रक्कम आहे ती 251 कोटींपर्यंत आहे। मग भायखळा स्थानक असेल, परेल स्थानक असेल, मुंब्रा स्थानक, दिवा स्थानक, शहाड, टिटवाळा या स्थानकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे। मग त्यामध्ये अद्ययावत सोयीसुविधा असेल, मग सरकते जिने असतील, चांगल्या प्रतीचे टॉयलेट्स असतील, त्याबरोबर स्टेशनच्या एंट्री एक्झिटसाठी देखील चांगला फसाड तयार केला जाईल। यासोबतच पेंटिंगने आणि वेगवेगळ्या गोष्टींनी स्टेशन हे सुसज्ज केलं जाईल, सुशोभित केलं जाईल। स्वच्छता राखण्यासाठी देखील काही उपकरणं घेतली जातील। या सगळ्या गोष्टींचा या अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये समावेश आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 फेब्रुवारीला या योजनेचा VC द्वारे म्हणजे दूरदृश्य प्रणालीद्वारे हा शुभारंभ करणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या 56 स्थानकांचा याच्यामध्ये समावेश आहे। तर संपूर्ण देशातल्या जवळपास 1300 पेक्षा जास्त स्थानकांचा या अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये समावेश आहे। 26 तारखेला एकत्र संपूर्ण देशातल्या या अमृत भारत स्थानक योजनेचा शुभारंभ हे पंतप्रधान करणार आहेत आणि त्यामुळे एकूणच संपूर्ण भारतातल्या स्थानकांचा पुनर्विकास तर केला जाईल। मात्र मध्य रेल्वेवर किंवा पश्चिम रेल्वेवर देखील जी स्थानकं अजूनही अडगळीत आहेत, ज्यामध्ये सोयीसुविधा नाही आहेत, अशा स्थानकांचा समावेश करून यामध्ये चांगल्यातला चांगला सुविधा देण्याचा प्रयत्न या योजनेतून केला जाणार आहे। धन्यवाद। सर्वाधिक महसूल प्राप्त करून देणारी उपनगरीय रेल्वे म्हणून मुंबईच्या उपनगरीय रेल्वेची ओळख आहे आणि त्यांचाच 19 स्थानकांचा पुनर्विकास करण्याची सरकारची योजना आहे, केंद्र सरकारची योजना आहे। याचा अर्थातच लाभ मुंबईकर लोकल प्रवाशांना होईल। धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।